हा शिवडीचा राजाचा देखावा इथे दाखवत आहेत आम्हाला आणि सगळे इथे प्रेक्षक बसलेले आहेत. तिथे लेडीज रो वेगळा आहे आणि जेंट्स रो वेगळा आहे. तर इथे नेहमीसारखे माझे मित्र 1 2 3 ट्रॅव्हिस स्कॉट बेबी कम डाऊन आणि मी. तर पाहूया देखावा कसा आहे. त्यानंतर मग बाप्पाची मूर्तीसुद्धा तुम्हाला दाखवतो. हाय स्वागतम सुस्वागतम. शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या अमृत महोत्सवी वाटचालीमध्ये सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. अर्थात जिथे नारीची पूजा होते, सन्मान होतो, तिथे देवता वास करतात. हे आपण मानत जरी असलो तरी आचरणात कितपत आणतो. भारतीय संस्कृती जितकी प्राचीन आहे तितकाच प्राचीन आहे स्त्री अवमानाचा इतिहास. त्रेतायुगात सीता मातेचं अपहरण करणारा दशानन आपणास सापडतो. द्वापारात द्रौपदीची विटंबना करणारा दुर्योधन आपणास आढळतो. 16व्या शतकात बाई माणसाच्या अब्रूवर हात टाकणारा रांझ्याचा पाटील मिळून येतो. काळाय तस्मै नमः, काळाय तस्मै नमः. काळ बदलला, काळ बदलला नव्हे तर काळ सोकावलाय. म्हणून तर कलियुगात दशानन, दुर्योधन आणि रांझ्याच्या पाटलांची मांदियाळी जन्माला आली की काय असे वाटू लागले आहे. अवघी 11 वर्षांची फुलन, आई वडिलांनी लाडानं तिचं नाव ठेवलं होतं फुलन देवी. ठाकूरांच्या अत्याचाराला बळी ठरली. कोण्या एकाने नव्हे तर अनेकांनी, एकदा नव्हे तर अनेकदा तिच्यावर पाशवी बलात्कार केला. राजधानी दिल्लीतील निर्भया कांडाने अख्खा देश हादरला. चालत्या बसमध्ये एका असहाय्य मुलीवर मद्यधुंद लिंग पिसाटांनी अत्याचार करून क्रौर्याची परिसीमाच गाठली. हे नराधम फक्त बलात्कार करून थांबले नाहीत तर बलात्कारित मुलीच्या गुप्तांगामध्ये बिअरच्या बाटल्या घुसवल्या. अरे माणसं आहात की सैतान? सैतानांच्या सैतानी कृत्याने देश ढवळून निघाला. मेणबत्त्या पेटल्या आणि भिजल्या. कठोर कायदे आले आणि बासनात केले. नुकतीच पश्चिम बंगालमध्ये ट्रेनी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून देशभरातील तमाम डॉक्टर संपावर गेले. मेणबत्त्या पुन्हा पेटल्या आणि शांत झाल्या. धर्तीवरचा स्वर्ग काश्मीर 8 वर्षाच्या असीम बानूला नरकाची अनुभूती देऊन गेला. कठुआ बलात्कारानंतर बलात्कारितेचा देह जिवंतपणे जाळला गेला आणि यात स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्राचा वाटाही अगदी घसघशीत म्हणावा लागेल असाच आहे बरं का. महामुंबईच्या हृदयस्थानी असलेले KEM हॉस्पिटल म्हणजे अवघ्या राज्यातील रुग्णांसाठी वरदान. तिथेच नर्स अरुणा शानबागवर सफाई कर्मचाऱ्याने कुत्र्याच्या साखळीने बांधून लैंगिक अत्याचार केला. इतरांना जीवदान देणारी अरुणा मात्र यातून सावरली नाही तर कायमची अंथरुणाला खिळली. बलात्कार करणाऱ्याला मात्र अवघ्या 7 वर्षांची शिक्षा झाली. शाळा किती विश्वासानं आई वडील आपल्या मुलींना शाळेत पाठवतात. ज्ञानदानाचं पुण्यकर्म करणारं हे पवित्र संस्कार केंद्रही या नराधमांच्या हातून सुटू नये. बदलापूरच्या शाळेत अवघ्या 3.5-4 वर्षाच्या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला आणि मुंबईकरांच्या संतापाचा उद्रेक झाला. एरवी शांत राहणारा मुंबईकर रेल्वे ट्रॅकवर उतरला. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. बलात्कार घडतो, चर्चा होतात, ज्या वेगाने प्रतिक्रिया येतात त्याच वेगाने शांतही होतात. बलात्कारितेच्या अब्रूची लत्तर मात्र वेशीवर टांगली जातात. वर जो तो उपदेशाचे डोस तिलाच पाजत सुटतो. साचात घरात ये, कपडे नीटनेटके घाल, पदर ढळू देऊ नकोस, मान वर करून चालू नकोस. खरं तर तिला शिकवण्याची मुळी गरजच नाही. ती शिकली आहे, सबळ झाली आहे, सक्षमही झाली आहे. म्हणून तर तिच्याच साथीने भारताने आज मंगळावर स्वारी केली आहे.
स्त्रियांनी आपल्या परिस्पर्शाने प्रत्येक क्षेत्राचं सोनं केलंय. स्त्री शक्तीने शतकानुशतके आपल्या संस्कृती आणि सभ्यतेचं जतन करून मानवी इतिहासाचं प्रत्येक पान गौरवान्वित केलं आहे. खरं तर स्त्री हा एक शब्द नसून दिव्य मंत्र आहे आणि सारी मानवताच त्यापासून अलंकृत आहे. आज उपदेशाची गरज तिला नसून गरज आहे त्याला घडवण्याची, संस्कार करण्याची, नजर सुधारण्याची, दृष्टिकोन बदलण्याची आणि त्याही पेक्षा जास्त मानसिकता बदलण्याची. तिला उपदेश देण्यापेक्षा शिकवा आपल्या मुलांना, शिकवा तुमच्या भावाला, काका, मामा, भाच्याला, मित्र, नवरा, सासऱ्याला, शिकवा तुमच्या बापाला आणि आज्याला सुद्धा. कारण नातं कोणतंही असो ते विसरत नाही त्यांच्यातल्या पुरुषाला. ही वृत्ती ठेचलीच पाहिजे आणि कायद्याची जरब बसवलीच पाहिजे. त्रेतायुगात प्रभू रामाने लंकेत जाऊन रावणाचा वध केला. द्वापरात श्रीकृष्णाने कौरवांचा समूळ नायनाट केला. छत्रपती शिवरायांनी रांझेच्या पाटलाचा चौरंगा केला. फुलनदेवीने बलात्कारांना धाड धाड गोळ्या. हे गजानना, हे शिवडीच्या राजा, आज प्रत्येक पीडित मुलीला, स्त्रीला एक प्रश्न भेडसावत आहे. तो म्हणजे माझं काय चुकलं, माझं काय चुकलं. आणि हो बाप्पा, जिथे स्त्रियांची पूजा सोडाच साधा सन्मानही होत नसेल तिथं तुझं तरी मन कसं रमेल रे. बस आता ठेचलंच पाहिजे या प्रवृत्तीला. आता आश्वासनं नकोय की नकोय कोणत्याही योजना. शिवडीच्या राजाच्या चरणी लाडक्या बहिणींची एकच प्रार्थना, या लाडक्या बहिणींना सुरक्षितता दे गजानना, सुरक्षितता दे. सदस्य आर्यन जाधव. देखावा खूपच चांगला होता, खूप आवडला आम्हाला. आणि हा मेसेज एक पोरांसाठी आहे की आपली नजर आणि आपले विचार बदला तर सगळं काही नीट होईल. आता जाऊया राजाच्या पायथ्याशी, राजाचं दर्शन करूया. झाली काढली भाई व्हिडिओ. धन्यवाद, थँक्यू सो मच ब्रो. तर मित्रांनो, आताच आम्ही देखावा बघून आलो आहे आणि शिवडीच्या राजाची मूर्ती पण पाहिली आम्ही. खूप सुंदर मूर्ती होती. तर माझ्यासोबत मी एकटा नाही आहे, हे सगळे आहेत. उमेश, आशिष, अमित, अभि आणि डॉनदा. याचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे, तर माझ्या ब्रदरला सपोर्ट करा. ब्रदरसुद्धा ब्लॉग काढते. तर आम्ही 6 जण आहे. आता आम्ही चाललो आहे महादेवची वाडी. तिथे पण आम्हाला बोलवलं होतं, तिथे इन्व्हिटेशन दिलं होतं. तर देखावा तर बघायला भेटणार नाही कारण की लेट झालं आहे. तर आम्ही फक्त दर्शन करून तिकडची मूर्ती तुम्हाला दाखवू. ओके, तर लेट्स गो महादेवची वाडी. लेट्स गो. आणि हा एक मी रील शूट केली आहे, म्हणजे जस्ट फॉर एंटरटेनमेंट पर्पजसाठी. हा, जस्ट फॉर एंटरटेनमेंट पर्पजसाठी. तर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तर मग काय बघू नका, स्किप करा, नो प्रॉब्लेम. तर लेट्स गो. तिथे सुद्धा ब्लॉग चालू आहे. भावाला सुद्धा सपोर्ट करा, लय मेहनत करतोय. चला महादेवाची वाडी. आमचा पोपट राहिला, एक पोपट राहिला आमचा, राईटने. आणि गणपती बाप्पा यस. सो वी आर कमिंग राईट नाव महादेवाची वाडी. आता आलेलो आहे महादेवाच्या वाडीत. हा माझा मित्र आहे अर्पित कांबळी. आपल्या देखावाचं नाव काय? 7 बेटांची राणी सांगते मुंबईची कहाणी. ओके, तर देखावा आतमध्ये चालू आहे. तर आम्ही थांबलेले बार वाट बघतोय. थोड्या वेळात आम्ही पण आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवू. बी कंटिन्यू. आता आम्ही प्रवेश करत आहे महादेवाची वाडी. ही मूर्ती आहे महादेवाची वाडीची आणि अख्खी मुंबई दाखवली आहे देखावामध्ये. आणि हा इथे सेटअप बघा, सेटअप अक्षयदादा इन द हाऊस. अक्षयदादा वो कहना सुलेमान भाई, एक टाइम था. हाय फैमिली.
साठी उत्सवांचं आयोजन हे सामाजिक भान आणि संस्कृती जतन करण्यासाठी व्हावं. सण उत्सवांची परंपरा जपूया मनोभावे. देखावा 16 मिनिटात होता. एक नंबर होता देखावा. खूप मेहनत केली या पोरांनी, या कार्यकर्त्यांनी खूपच मेहनत घेतली. पण एक गोष्ट मला आवडली नाही, हा झोपला होता. हा झोपला होता. हा कारण द्यायला लागलाय, ओ डोळे जडवत आहेत, झोप आली आहे. पण असं काहीच नाही, याला घरी जायचं म्हणून कारण देतोय. ठीक आहे, तुला जर याची इच्छा नसेल तर नको येऊस, आम्ही तुला जबरदस्ती करायचं नाही. काय बोलतो. दर्शन करून आलेलो आहे केम हॉस्पिटलच्या समोर या वेलनेस मेडिकल जवळ. इथे आम्ही जरा पाणी वगैरे पितोय. पाणी वगैरे पिणं आम्ही जाणार महागणपतीला. आम्ही शक्य जर महागणपतीला जाणार आहो, पण पार्कात जाऊ पहिला, तिकडनं मग महागणपती. पार्कात राऊंड मारून जाऊया ना, गाडी लावायची आहे ना, काहीतरी थोडं खाऊया पार्कात. तो गणपतीचा आहे पंचगंगा बंद झाला असेल बघ एकदा, आहे का चालू. पार्कात थोडं काहीतरी खाऊया पहिला मग जाऊया. आपण काय चौकीला जाऊ. तिथे सुद्धा ब्लॉग चालले आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. आम्ही डायरेक्ट दर्शनाला चाललो. ओळखीचा मित्र मिळालेला आहे, नॉनदाचा ओळखीचा मित्र तर आम्ही चाललोय तिथे. मांडीवर घेतलं आणि सांगितलं, आजपासून तू माझा मुलगा म्हणजे सूत झालास. तेव्हा स्वामी म्हणाले, रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि स्वामी सुताने तसे केले. त्यांना ध्यान लागून एक आपला जन्म आठवला. विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता. ती कथा अशी आहे. शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर येथे शेलीखेडा नावाचे गाव होते. त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा कुटुंबासह राहायचा. तो रोज एका पडक्या जागेतील मोठ्या वटवृक्षाखाली असलेल्या छोट्याशा देवळीतील गणपतीच्या मूर्तीसमोर गोट्या खेळायचा. असे अनेक दिवस चालले होते. विजय सिंग आपल्या डावाबरोबरच गणपतीचाही डाव आपणच खेळायचा. पण अचानक एक दिवस त्याच्या मनात आले, रोज आपणच खेळतोय, गणपतीने सुद्धा त्याचा डाव त्याने स्वतः येऊन खेळला पाहिजे. या भावनेतून मूर्ती समोर सर्व गोट्या टाकून बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही. आज तुझा डाव तूच खेळायचा आहे. इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊन वेगाने वारे वाहू लागले. वातावरणात चैतन्य निर्माण झालं आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षांची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली. ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. स्वामींबरोबर गोट्या खेळताना विजयसिंग हरला. तेव्हा बालरूप स्वामींनी त्याला सर्व गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन तिथून ते अंतर्धान पावले. पूर्वजन्मीचा दृष्टांत झाल्यानंतर स्वामी सुतांनी स्वामींच्या पायावर लोटांगण घातलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, स्वामी स्वामी, मी धन्य धन्य झालो. परत भेटीचं वचन पाळून आपण माझं जीवन सार्थकी लावलं. पुढे अनेक वर्ष स्वामी सुतांनी स्वामींची मनोभावे भक्ती आणि सेवा केली. स्वामींच्या मान्यतेनं दर चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी सुतांनी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा पाडली. हळूहळू स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली. बोला जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी.
आहे काजूकीचा महागणपती. तुम्हाला आता मूर्ती पण दाखवतो. हे बघा आमची रोजची मूर्ती. आता बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवतो. आता आम्ही ओळखीवर चाललेलो आहोत. यांना अडवलेला आहे. या छोट्याशा गल्लीमधून काळचुकीचा महागणपती आणतात. एवढीशी छोटीशी गल्ली आहे, मानला पाहिजे. इट्स टी टाइम बेबी, टी टाइम अँड विथ ब्लॉगर. चाय प्यायलाय आणि कप ना कप रस्त्यावर फेक. त्याला लाज पण वाटत नाही. बघतो ना कुठे फेकतोय, बघतो ना. हा खिशात ठेव, खिशात ठेव. चाय प्यायलास ना खिशात ठेव. हे बघा ह्याच्या पण हातात आहे. बघूया हा कुठे टाकतोय. बघूया या दोघांच्या हातात आहे एक एक कप. बघूया कुठे टाकतोय. हा ठेव, खिशात ठेव. हा फक्त बघत राहा, फक्त बघत राहा. थांबा. हे बघा लाज वाटते का तुला? उचल दे, उचल. दोघांनी पण टाकले तिथे, दोघांनी पण. आणि यांच्यामुळे आमचा भारत घाण आहे. याच्यामुळे आणि या पोपट्यामुळे. ही जी लाईन दिसते ना, ही लालबागच्या राजाची लाईन आहे. आपली सॉरी मुखदर्शनाची लाईन आहे. प्रचंड गर्दी आहे, प्रचंड. ध्यान से देखो इस शख्स को, विमल खा रहा है.